नमस्कार, ETV भारतमध्ये आपलं स्वागत. आपण पाहत आहात न्यूज टाइम. पुणे हिट अँड रन प्रकरणी विशाल अग्रवालवर आणखी 2 गुन्हे दाखल. चालक कार चालवत होता. विशाल अग्रवालनंच असं सांगायला लावलं होतं. हलगर्जी करणाऱ्या पोलिसांवरही होणार कारवाई. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईविरोधात पुण्यात बार आणि पब चालकांचं आंदोलन. पुणे हिट अँड रन घटनेनंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने केले अनेक पब आणि बार सील. डोंबिवली स्फोट प्रकरणी केमिकल कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल होताच कंपनी मालक फरार. शोधासाठी पोलिसांची 5 पथके रवाना. कुठलाही उद्योग एका दिवसात हलवला जात नाही. एखादा उद्योग हलवण्यापूर्वी अनेक वर्ष चर्चा होते. देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. राज्यातील दुष्काळ परिस्थिती अतिशय गंभीर. दुष्काळाकडे सरकारचं लक्ष नाही. शरद पवारांची टीका. म्हणाले, सरकारनं वेळीच लक्ष दिलं नाही तर परिस्थिती चिघळू शकते. तुम्हारे पास PM CM मिनिस्टर है तो मेरे पास जनता है. राजू शेट्टींनी व्यक्त केला लोकसभा निवडणुकीत विजयाचा विश्वास. मला फाशी झाली तरी आम आदमी पार्टी संपणार नाही. तिहारमध्ये जाण्याचीही चिंता नाही. अरविंद केजरीवाल यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल. लैला खान हत्या प्रकरणी दोषी परवेज टाक याला फाशीची शिक्षा. लैला खान हिच्यासहित तिची 4 भावंडे आणि आईची 2011 मध्ये झाली होती हत्या. वाटण्या आणि लग्न करून देत नाही म्हणून 2 भावांनी वडिलांनाच संपवलं. छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना. दोघेही पोलिसांच्या ताब्यात. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना अखिल भारतीय नाट्य परिषदेचा जीवन गौरव पुरस्कार जाहीर. 14 जून रोजी होणार पुरस्काराचं वितरण. न्यूज टाईममध्ये इथेच थांबूया. लेटेस्ट अपडेटसाठी लॉग इन करा etvarat.com.